ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम विष्णवे नमः. नमस्कार मैत्रिणींनो. अधिक महिन्यामध्ये स्तोत्रमंत्रामध्ये अद्भुत शक्ती असते हे तुम्ही तर ऐकून आहातच. पण हे स्तोत्र मंत्र कसे म्हटल्याने काय प्राप्त होते याबद्दल माहिती आपल्याला नसते. विष्णू सहस्रनाम अधिक महिन्यामध्ये पठन केल्याने ग्रहपीडा, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष एवढेच नाही तर स्वभाव दोषसुद्धा नष्ट होतो. विष्णू सहस्रनाम म्हणजे भगवान श्रीहरिविष्णूंच्या 1000 नामाचे वर्णन करणारे स्तोत्र. या पवित्र स्तोत्राचे पठन केले आणि मन, शरीर, आत्म्याला अद्वितीय शांतता आणि सकारात्मकता प्राप्त होते. भक्तांच्या या मार्गाने जीवनामध्ये सकारात्मक बदल निर्माण होतात. भगवान श्रीहरिविष्णूंच्या कृपेने अडचणी समाप्त होतात. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की जर ब्राह्मणांनी याच्यावर पठन केले तर यशस्वी होतो. जर क्षत्रियांनी हे नेहमी पठन केले तर तो युद्धात यशस्वी होतो. वैश्याने पाठ केला तर त्याला समृद्धी प्राप्त होते. शूद्रांनी पठण केले तर त्याला आयुष्यात सुख प्राप्त होते. जर एखाद्याला धार्मिकतेची योग्यता मिळवायची इच्छा असेल तर त्यांनी विष्णू सहस्रनाम पाठ अवश्य करावे. जर एखाद्याला संपत्ती प्राप्त करायची असेल तर या विष्णू सहस्रनामाचा पाठ केल्याने त्याला संपत्ती मिळण्यास यश मिळते. चला तर मग आपण आपल्या आध्यात्मिक पुराणामध्ये विष्णू सहस्रनामामध्ये असे म्हटले आहे की विष्णू सहस्रनाम ऐकल्याने, पठन केल्याने घरामध्ये, जीवनामध्ये काय चमत्कार होतात हे सांगितले आहे. आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की विष्णू सहस्रनाम पठन केल्याने जीवनातील सर्व समस्या, अडथळे या दूर होतात. फक्त या नियमांचे पालन करून तुम्ही विष्णू सहस्रनामाचा जो रोज पाठ करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या परंपरेत प्रामुख्याने 3 देवतांची पूजा केली जाते. ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते, भगवान शिवाला संहारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूला विश्वाचा संचालक मानले जाते. भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांची उपासना केल्याने तुमचे जीवन सुखी, सोपे आणि सुखी होते. संपूर्ण अधिक मासामध्ये आपले संगोपन करणाऱ्याची पूजा केल्याने जीवन जगणे आणि पुढे जाणे खूप सोपे होते, अशी श्रद्धा आहे. अनेक मार्ग आहेत ज्यामध्ये विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे सर्वात फलदायी मानले जाते. असे मानले जाते की जे विष्णू सहस्रनामाचे नियमित पठण करतात त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होते आणि लाखो दुःख दूर होतात. परंतु विष्णू सहस्रनामाचे पठण करण्याचे अनेक नियम देखील आहेत आणि ते ध्यानात ठेवूनच पाठ केले पाहिजेत, जेणेकरून भगवान शिवाची कृपा प्राप्त होते. पुराणात असे म्हटले आहे की माता पार्वतीही भोजन करण्याअगोदर हर रोज म्हणजे दररोज विष्णू सहस्रनाम पठन केल्याशिवाय भोजन करत नाही. एक दिवस असे शिवपार्वतीचं भोजन चालू असताना भगवान शिव माता पार्वतीला म्हणाले, देवी जेवायला या. तेव्हा माता पार्वती म्हणाल्या, माझे विष्णू सहस्रनाम अजून बाकी आहे. तेव्हा भगवान शिव म्हणाले, राम रामेती रामेती रमे रामे रमेती सहस्रनाम ततुल्यम रामनाम वर्णाने. राम 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 असे 3 वेळा म्हटल्याने जीवनामध्ये पूर्णता मिळते असे म्हटले जाते. विष्णू सहस्रनाम हे एक प्राचीन स्तोत्र आहे. याचा शब्दशः अर्थ भगवान विष्णूंच्या 1000 नावाचंच आहे. विष्णू सहस्रनाम हे संस्कृत विद्वान ऋषी व्यास यांनी लिहिलेले महाभारताचा एक भाग आहे. सूर्योदयाच्या वेळी पठण करा. विष्णू सहस्रनामाचा पाठ तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही नियमितपणे करू शकता, परंतु सूर्योदयाच्या वेळी ते वाचणे उत्तम आहे असे मानले जाते. त्यामुळे घरामध्ये विष्णू सहस्रनामाचे पठण करताना नेहमी स्वच्छ शरीर व मनाने सूर्योदयाच्या वेळी निवडा आणि भगवान विष्णूला माता लक्ष्मीचे आवाहन करताना पूर्ण भक्तिभावाने पठण सुरू करा. आता सूर्योदयाच्या वेळेचे पठण केल्याने घरातील सर्व सदस्यांवर भगवान विष्णूंची कृपा कायम राहते असे विशेष म्हटले आहे. विष्णू सहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, स्वभाव दोष नाहीसे होतात. विघ्ने, संकटे दूर पळतात. एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर त्याच्या आयुष्यातून सर्वात मोठा अडथळा दूर होतो आणि व्यक्तीला कीर्ती, आनंद, ऐश्वर्य, समृद्धी, यश, आरोग्य आणि सौभाग्य प्राप्त होते. जर तुम्हाला हे पठण त्या अधिक महिन्यामध्ये रोज करता येत नसेल तर निदान ते फक्त गुरुवारीच वाचा. असे केल्याने तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते.
विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने मन शांत होते आणि लक्ष केंद्रित होते. भगवान विष्णूंच्या प्रत्येक नावाचे वाचन केल्याने आंतरिक ऊर्जा वाढते. विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने श्रीहरीची कृपा लाभते आणि सर्व काम सहज होतात. विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने भक्तिभावाने मनपूर्वक पठण केल्याने भक्ताला अपार लाभ मिळतात. विष्णू सहस्रनाम जपण्याचे काही नियम बघूयात. विष्णू सहस्रनामाचा जप करण्यासाठी प्रत्येक नावाचा अर्थ समजून घेणे आणि त्याचा अंतर्भाव करून विष्णू सहस्रनाम दिवसाच्या कोणत्याही वेळी पाठ केला जाऊ शकते. पहाटे किंवा ब्रह्ममुहूर्त दरम्यान सूर्योदयाच्या सुमारे 1.5 तास आधी पवित्र स्तोत्राचे उच्चारण करणे अत्यंत शुभ मानले जाते. अधिक मासात म्हणजे धोंड्याच्या मासात हा पाठ केल्याने विशेष फलदायी आणि स्तोत्राचे पाठ केल्यास उत्तम आरोग्य आणि संकटापासून संरक्षण मिळते असे म्हटले जाते. चला तर मग बघूयात. नंबर 1, सध्या अधिक मास चालू आहे, तर दर बुधवारी 4 वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर आपल्याला सर्व पितरांना सद्गती मिळते, त्यांना मोक्ष प्राप्त होते. तुम्ही 1-2 बुधवार पठण करून पहा, तुम्हाला नक्की अनुभव येईल. 2, या अधिक महिन्यापासून सलग 6 महिने विष्णू सहस्रनाम पठण करण्यास सुरुवात करा. म्हणजेच नियमित रोज 12 वेळा विष्णू सहस्रनाम 6 महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते, इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होते. म्हणजेच भक्ती आणि मुक्ती दोन्ही प्राप्त होतात. आता सध्याच्या धावपळीच्या युगात हे शक्य नाही, म्हणून तुम्ही रोज मोबाईलवरती सुद्धा ते विष्णू सहस्रनाम ऐकू शकता. 3, 15,000 वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर 1 विष्णू याग केल्याचे फळ मिळते, असे भोसरी डोंगरे महाराज विरचित भगवद्गीतात लिहिलेले आहे. आता तर सध्या अधिक मास आहे, तर या अधिक मासात तुम्ही जास्तीत जास्त विष्णू सहस्रनाम पठण करण्याचा नियम घ्या आणि तो पठण करा किंवा श्रवण करा. 4, एकादशीच्या रात्री 12 वाजता स्नान करून भगवान श्रीहरी विष्णूंपुढे श्रीराम, बालाजी, पांडुरंग, कृष्ण, फक्त नरसिंह महाराज नको. तुपाचा दिवा उदबत्ती लावून विष्णू सहस्रनामाचे 12 पाठ या अधिक महिन्याच्या एकादशीपासून 12 एकादशीला केली तर साक्षात भगवंताचे दर्शन होते असे म्हटले जाते. 5, अधिक मासातील कुठल्याही गुरुवारपासून या विष्णू सहस्रनामाला सुरुवात करा आणि ती 40 दिवसाच्या रोज 12 वेळा नियमित पठण करायला सुरुवात करा. या पठणाने अशक्य गोष्टी शक्य होतात. तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते. 6, या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये विष्णू सहस्रनामांनी अर्चना अथवा तूप किंवा तुपावलेल्या तिळांनी विष्णू सहस्रनामांनी हवन केले तर अतिउत्तम अनुभव येतात. घरातील निगेटिव्हिटी आणि वाईट बाधा निघून जाते. शक्यतो जर तुम्हाला मंजुळवात बनवता येत असेल तर ती 11 वातींची मंजुळवात बनवून ती प्रज्वलित करावी आणि विष्णू सहस्रनाम पठण करावे, तर तुम्हाला उत्तम प्रगती प्राप्त होईल. 7, या अधिक महिन्यामध्ये कुठल्याही दिवसापासून बालकृष्णाला तुलसी अर्पण करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम म्हणून घेतले तरी त्याचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते. पाठ झाल्यानंतर तुळशीचे पान त्यांनी चावून खाल्ल्याने तर त्याची बुद्धी तेजस्वी आणि तल्लख होते. अभ्यास केलेला सर्व लक्षात राहण्यास मदत मिळते. तुम्ही करून नक्की अनुभव घ्या. तुम्हाला वाचणे शक्य नसेल तर त्यांना ऐकवा, हे सुद्धा अतिउत्तम आहे. 8, या अधिक मासामध्ये घरातील वास्तुदोष जाण्याकरता रोज 3 पाठ आठवडाभर करावे. याची सुरुवात बुधवारीच करावी. तुपाचा दिवा हा 33 वातीचा लावावा व उदबत्तीसह लावावा. यामुळे वास्तुदोष सर्व दूर होतात, वास्तुदेवता प्रसन्न होतात. 9, या अधिक मासापासून सलग 11 महिने जर बाहेरचा त्रास असेल, बाहेरची बाधा असेल किंवा संतती मंदीमती गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्रनामाचे पाठ 1 वेळेस करावे. 10, अधिक मासामध्ये तुम्हाला शक्य असेल तर काम करत असताना रोज विष्णू सहस्रनाम मोबाईलवरती सुद्धा लावू शकता. असे केल्याने घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्रनामाच्या पठणाने व्याध नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभा राहते. 11, अधिक मासात श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचे पठण करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते. त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टीचा परिहार होतो. आता सध्या विष्णू मंदिर नसेल तर तुम्ही भगवान शिवाच्या मंदिरात बसून जर विष्णू सहस्रनाम म्हटलं तरी सुद्धा चालते. 12, विष्णू सहस्रनामाचे कोणत्याही प्रकाराचे अनुष्ठान करायचे असेल तर त्यासाठी रुद्रशाप विमोचन विधी करणे आवश्यक असते. परंतु ते शक्य नसेल तर त्याच्याऐवजी विष्णू सहस्रनामाच्या आधी व शेवटी 3 वेळा
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय 3 वेळा ओम कुलदेवताय नमः, ओम श्री कुलदेवतय नमः किंवा 3 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा जप करा आणि त्यानंतरच विष्णू सहस्रनाम पाठ करावा. 13 विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या स्तोत्राचे पठण करेल त्याने दान दिले पाहिजे. तुमच्या यथाशक्तीने दान केलेच पाहिजे. आता तर सध्या अधिक मास आहे, तर अधिक मासामध्ये दानाला आणि स्तोत्राला खूप सारे म्हणजे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिरात गरजू व्यक्तीला, अनाथ मुलांना अशा प्रकारे अन्नदान, वस्त्रदान करू शकता. 14 अधिक महिन्यातील प्रत्येक गुरुवारी किंवा एकादशीला पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे ध्यान करीत जो विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याचे शतकोटी कल्पमधील साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात. आता पाठ करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती तुम्ही ऐकू शकता. 15 अधिक मासातील प्रत्येक सोमवारी, अष्टमीला, शिवरात्रीला शिवालयात तुलसीवनात बसून जो रोज विष्णू सहस्रनामाचे 3 पाठ करतो त्याला कोट्यावधी गायी दान दिल्याचे फळ प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होते असे चक्रपाणीचे वचन आहे. 16 अधिक मासातील रविवारी सकाळी सूर्यनारायणाला अर्घ्य देऊन देवघरासमोर तुपाचा दिवा प्रज्वलित करून विष्णू यांच्या अच्युतम, आनंद, गोविंद या 3 नावाचे पठण केल्यास कोणत्याही प्रकारचा रोग, कितीही मोठ्यातील मोठा आजार नाहीसा होतो. 17 आपल्याला कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर तेव्हा उंबरठ्याबाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात 4 वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे आणि मगच घराच्या बाहेर पडावे. आता तर सध्या अधिक महिना आहे, तर तुम्ही नक्की हे 1 महिना करून पहा, नक्की तुम्हाला अनुभव येईल. 18 विष्णू सहस्रनामाचे नियमितपणे पाठ केल्याने आर्थिक समस्या दूर होते आणि पैसे कमवण्याचे मार्ग मोकळे होतात. नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होते. मुलांची तल्लख बुद्धीमध्ये वाढ होते. विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने मन शांत राहते. घरामध्ये निसंतान झालेल्या लोकांना दररोज विष्णू सहस्रनामाचे पाठ केल्याने संतान प्राप्त होते असे सुद्धा म्हटले आहे. बघा मैत्रिणींनो, अधिक महिना असा पवित्र महिना आहे, तर या अधिक महिन्यामध्ये तुम्हाला शक्य असेल तेवढे विष्णू सहस्रनाम पठण करायचे आहे किंवा ऐकायचं आहे, श्रवण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. हे विष्णू सहस्रनाम पठण आणि श्रवण केल्याने तुम्हाला अन्नदान, दीपदान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल असे शास्त्रामध्ये विशेष सांगितले आहे. तर तुम्ही हे नक्की करून पहा आणि अनुभव सांगा. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय नक्की टाईप करा. व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे त्यांनाही ही संपूर्ण माहिती समजून जाईल आणि या अधिक महिन्यात त्यांना करायलाही अनुभव येईल, म्हणजे प्रयत्न करायला त्यांना भाग पडता येईल. तर मैत्रिणी, व्हिडिओ आवडला असेल नक्की ओम नमो भगवते वासुदेवाय हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.